नाझिराच्या डोक्याला वस्त्र फिरवणे किंवा वस्त्र लावणे, हे परमेश्वराप्रित्यर्थ जो नाझीर आहे त्याचं हे बाह्य स्वरूप किंवा बाह्य चिन्ह आहे की त्याच्या डोक्यावर लांब केस आहे. हे याचा अर्थ तो परमेश्वरासाठी वेगळा केला आहे, तो समर्पित आहे. हे प्रथम दिसणारं चिन्ह आहे. काय? लांब केस. कारण त्यांनी देवाला वाहून दिलाय. वाचूया गणनाचं पुस्तक 6वा अध्याय 7वं वचन. लवकर लवकर वाचा. क्लास घेतले पाहिजे कोणतं पुस्तक पुढे आहे. गणना 6 आणि 7. देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या डोक्यावर असते. देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या पुढे असते, डोक्यावर आहे. नाझर या शब्दाचा अजून एक अर्थ असा होतो, राजमुकुट हा या शब्दाचा अर्थ होतो. आणि म्हणून आम्ही बघतो स्तोत्र 89 आणि 39 मध्ये आम्ही वाचतो. स्तोत्र 89 आणि 39 मध्ये लिहिलं आहे, तू आपल्या सेवकांशी केलेला करार अवमानला आहे, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहे. शमशोनाचे लांब केस हा त्याचा राजमुकुट होता, जो त्याने त्याच्या पापामुळे खाली ढोळीत टाकला गेला, गमावला. नाझीराचं दर्शक म्हणजे त्याच्या डोक्यावर तो राजाचा मुकुट आहे, म्हणजे एक प्रकारे राजा आहे, हा याजक आहे, देवासाठी वाहून दिलेला आहे. जसं आपण नवस केलेला आहे आपल्या भाषेमध्ये, त्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर जो त्याचे केस आहे तो त्याचा मुकुट आहे. विलापगीत 5वा अध्याय आणि 16वं वचन. लवकर लवकर वाचूया. विलापगीत 5 आणि 16 मध्ये लिहिलं आहे, आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे, आम्ही पातक केले म्हणून हाय हाय करीत आहोत. आमच्या मस्तकाचा मुकुट पडला आहे, आम्ही पातक केले म्हणून हाय हाय करत आहोत. मुकुट का पडला? पापामुळे पडला. शमशोनाचा मुकुट का पडला? पापामुळे पडला. शास्त्रेचे पुस्तक 16वा अध्याय, शास्त्रे 16 आणि त्याचं 21वं वचन. शास्त्रे 16 आणि 21 मध्ये लिहिलं आहे, पलिष्ठ्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फडले व त्याला गच्चा येथे देऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळाव्यास लावले. परत एकदा 3 गोष्ट, डोळे फोडले, बेड्यांनी जखडले आणि धान्य दळायला लावले. ज्या मोठ्या विश्वासाने स्वतः देवाने हा राजमुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला होता, तो त्याच्या पातकामुळे त्याने तो मुकुट फेकून दिला. तो मुकुट पडला आणि त्याचा परिणाम असा झाला, जो उच्च स्थानावर आहे, जो राजा आहे, जो याजक आहे, त्याच्या पापामुळे आता त्याचे डोळे पडले. कारण त्याला डोळ्याची अभिलाषा होती म्हणून डोळे फोडले. त्याला बेड्यांनी, काशाच्या बेड्यांनी जखडले. आता तो बंधनात आहे. तिसरी गोष्ट, त्याला धान्य दळायला, कष्टाचे.
जर आम्ही धान्य दळत आहोत म्हणजे सैतान आमच्याकडून काम करून घेत आहे, नको ते. जर आम्ही आता बंधनात आहोत, जर आमचे डोळे फुटलेले आहेत, आता मला बऱ्या वाईटातला फरक समजत नाही, याचा अर्थ आता आमच्या डोक्यावर तो मुकुट राहिलेला नाही. आणि तो का नाही, ह्याला कारणीभूत कोण आहे, ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार मी आहे, कारण मी पातक केलेला आहे. आणि म्हणून प्रकटीकरणाचं पुस्तक 3वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनात लिहिलं आहे, येशू म्हणतो, पहा मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊन ये, म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. आध्यात्मिक रीतीने आम्ही चेक करा, आमच्या डोक्यावर मुकुट अजून आहे का विकून टाकला पाप करण्यासाठी? आमचा राजमुकुट म्हणजे आमची पवित्रता. पापामुळे राजमुकुट पडतो, याचा अर्थ पापाच्या उलट आहे पवित्रता, शुद्धता. म्हणजे जो शुद्धता ते पाळतो, जो पवित्रतेमध्ये चालतो, त्याच्या शिरी राजमुकुट शोभतो. आणि म्हणून आमचा राजमुकुट, आमची पवित्रता आम्ही सांभाळली आहे का इथे बसलेलो असताना? किंवा त्यावर रोज पापाचा वस्त्रा फिरवत आहोत? केस वाढायला फार वेळ लागतात, हळूहळू वस्त्रा फिरवायला 1 मिनिट. कितीही पवित्रता बाळगली, हळूहळू, पण पाप, एवढंसं पाप सगळ्यांवर वस्त्रा फिरवत. का? मी माझा राजमुकुट म्हणजे ती शुद्धता, ती पवित्रता टिकून आहे ना. थोडीशी बी बोले की सैतान मार बसला, टकलाच ठेवू इच्छित होता, केस वाढत द्यायचे. केस जराशे वाढले की हा भाव केला तिथे परत वस्त्रा फिरवणार. गावाच्या बाहेर गेला म्हणजे वस्त्राच फिरवायला जातो. अशा टपऱ्यांकडे, अशा दुकानांकडे जातं म्हणजे ते वस्त्रा घेऊन बसलाय सैतान, ये रे इकडे, कार तुझा कोणता, जा आता चटके खात. जेव्हा जेव्हा मी ती गोष्ट जी माझ्या शुद्धतेला बाधक आहे, जी माझ्या पवित्रतेला बाधक आहे, हानिकारक आहे, ती करायला जातो, म्हणजे तो सैतान गुडघ्यामध्ये आमचं डोकं अडकवतो आणि वस्त्र्याने भाजत. पाणी लावत नाही बरं का, डायरेक्ट नाली तरी पाणी लावून थोडं मुलायम करतो स्किन आणि मग काढतो. हा असाच. आणि तो बोलवत नाही, मला घाण सवय, मीच जातो त्याच्याकडे. का रे बोल, आहे ना वस्त्रा तयार, मी येतो या अपॉइंटमेंट घेऊन, भाजर. केस वाढवू देत नाही. रविवारी थोडीशी वाढतात, इथून पायरी उतरली का परत वस्त्र्यावर. का? इथून गेल्यावर माझा राजमुकुट आज टिकला जाणार आहे. ही पायरी ओलांडल्यानंतर टिकवणार आहे. आज प्रभू परत विश्वास टाकत आहे आमच्यावर आणि तो मुकुट आमच्या मस्तकी ठेवत आहे. आज कितीतरी लोकांनी माझा विश्वास आहे आराधनेमध्ये पश्चाताप करून कबुली केलं, परमेश्वराला आपलं जीवन समर्पित केलं असेल, म्हणजे देवाने त्या क्षणी आमच्यावर तो राजमुकुट ठेवलेला असेल. प्रियांनो, इथून बाहेर जाताना त्या पायरीवर फेकू नका. तो सैतानाकडे, वस्त्रा घेऊन बसलेल्या सैतानाकडे जाऊ नका. निर्दयी आहे तो. फक्त केसच कापणार नाही, इतके इजा करल ना आणि हसल बरोबर. काय निर्णय घेणार आम्ही? आमची पवित्रता, आमची शुद्धता सांभाळणार किंवा पापाचा वस्त्र त्यावर फिरवणार? देवाचं वचन ओरडून सांगत आहे, कानात ऐकू येत नसेल तर तेल टाका आणि नीट ऐका. परत नाही, परत नाही. अजान तो असतो ज्याला न कळत गोष्टी घडतात.
पण जेव्हा त्याला कळतं हे चूक आहे तो सोडून देतो, परत करत नाही. पण अजाणतेचं सोंग घेऊन ढोंग घेऊन मला माहितीच नव्हतं आणि मी घडतो, आणि जेव्हा मला समजतं तरी पण मी अजून करतो, म्हणजे मी देवाविरुद्ध बंड करतो. करून घे, तुला काय करायचं, काय करशील. देवा प्रभू येशूच्या रक्ताची अवहेलना मी करतो. एक पाऊल मी जेव्हा पुढे टाकतो, मी असो किंवा कोणी असो, त्या वस्त्र्यांवाल्यांकडे जाऊन बेकार हलकत करत तो वस्त्र केव्हा गळ्याकडे येऊन जाईल ना, समजणार नाही केस, कारण आमचं मुंडकच आम्ही त्याच्या गुडघ्यात अडकून दिलेलं आहे, इतकं घट्ट अडकवलेलं आहे. म्हणून शमशनाचे पहिले डोळे फोडले, हातपाय बांधले आणि त्याला काम करायला दळायचं करायचं आहे. किती वेळेस दळून दळून सैतानासाठी पीठ आम्ही तयार करणार, भाकरी तो खाई आणि दळण मी. निर्णय आपल्या. तिसरी गोष्ट, त्याने मृतकाचं म्हणजे मृत शरीराजवळ जाऊ नये. मृत शरीर अशुद्धता दर्शवते, अशुद्धता.